नमस्कार. आज आपण सोनू दरेगावकर यांच्या आयुष्यात जरा डोकावून पाहणार आहोत. हो, आणि यासाठी आपण आधार घेतोय त्यांच्याच एका मनोगताचा. शीर्षक आहे माझा जीवन प्रवास. अगदी. यात त्यांनी स्वतःच्या प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल आणि म्हणजे एक लेखक म्हणून ते कसे घडले याबद्दल सांगितलं आहे. आपला उद्देश हाच आहे की यातून दरेगावकर यांचे अनुभव, त्यांची प्रेरणा आणि खास करून म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीतून वर येऊन लेखक बनण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो समजून घेणं. बरोबर. म्हणजे एका व्यक्तीची जडणघडण कशी होते हे आपल्याला यातून बघायला मिळेल. आणि सुरुवातच खूप दमदार विचाराने होतीये त्यांच्या मनोगताची. हो ना. ते म्हणतात की काही गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या असतात. म्हणजे आपण म्हणतो की मोठं व्हायचंय, आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. बोलतो आपण सगळेच. पण ते प्रत्यक्षात आणायला जी लागते ना, ती म्हणजे जिद्द. आणि नुसती जिद्द नाही, तर त्यासाठी कष्ट करायची तयारी पण हवी. अगदी. आणि दरेगावकर म्हणतात की ते स्वतः याच तत्वावर चालतात. ही जिद्द आणि अथक परिश्रम मला वाटतं त्यांच्या पूर्ण प्रवासाचा पाया आहे. खरे. आणि ही जिद्द केवळ यशस्वी होण्याची नाहीये. नाही, त्याला दुसरी एक बाजू आहे जी लगेच समोर येते. म्हणजे लहानपणी वाचनाची आवड लागणं. हो. आणि मग पुढे जाऊन बोलताना, लिहिताना नवीन शब्द वापरणं, जास्त आत्मविश्वासानं व्यक्त होणं. बरोबर. म्हणजे व्यक्त होण्याची एक उर्मी. तिथूनच त्यांचा लेखक जागा व्हायला लागला. म्हणजे बघा, जिद्द आहेच, पण त्या जिद्दीला शब्दांचं रूप देण्याची गरज पण आहे. आणि या जिद्दीची, या गरजेची मुळं कुठे असतील तर त्यांच्या बालपणात. ते सांगतात की जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. परिस्थिती खूपच म्हणजे बिकट होती. हो, इतकी की कधीकधी एका वेळेच्या जेवणाची पण सोय नसायची. त्यांची आजी, ते सांगतात, शेजाऱ्यांकडून भाजी-भाकर मागून आणायची. अंगावर काटा येतो हे ऐकून. गरिबीचे चटके म्हणजे अगदी लहान वयातच त्यांनी सोसले आहेत. बरोबर. आणि हे अनुभव नुसते कटू आठवण म्हणून नाही राहिले त्यांच्यासाठी. नाही, उलट ते म्हणतात की याच अनुभवांनी त्यांचं अनुभवाचं विश्व घडवलं. एक प्रकारे वास्तवाचं भान आलं त्यांना, पाय जमिनीवर राहिले. बरोबर. आणि अजून एक गोष्ट ते सांगतात जी महत्वाची आहे, की मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचे अनुभव हे त्यांनी फक्त ऐकले नाहीत. आत्मसात केली. हो. आणि ते अनुभव आजही त्यांना उपयोगी पडतात असं ते म्हणतात. म्हणजे बघा, परिस्थितीने शिकवलं आणि वडीलधाऱ्यांकडून पण शिकले. अगदी. म्हणजे सहन करण्याबरोबरच शिकण्याची प्रक्रिया पण चालू होती. त्यांचं गाव आहे दरेगाव. नांदेड जिल्ह्यात येतं, नायगाव तालुक्यात. अच्छा. आणि त्यांच्या आई-वडिलांचं एक स्वप्न होतं. साधंच, पण त्या काळात मोठं म्हणायला हवं. काय होतं ते? की आपली मुलं शिकावीत, स्वतःच्या पायावर उभी राहावीत. त्या परिस्थितीत हे स्वप्न बघणं पण मोठी गोष्ट होती. खरंच. आणि हे स्वप्न त्यांनी जणू आपलं मानलं आणि त्या दिशेने ते चालायला लागले. पण हा रस्ता सोपा नव्हता नक्कीच. अजिबात नाही. सुरुवातीला खूप कष्ट केले. आई-वडील मोलमजुरी करायचे, तर हे पण जायचे त्यांच्यासोबत. अच्छा. लहानपणीच कामाला लागले म्हणजे? हो. दरेगावजवळ मांजर, कोलंबी अशी गावं आहेत. तिथे शेतात कामाला जाणं, कधी गावातच गुरं-ढोरं चारायला नेणं, हे सगळं त्यांच्या लहानपणीच्या जगण्याचा भाग होतं. म्हणजे परिस्थितीशी दोन हात करतच त्यांचं बालपण गेलं म्हणायचं. अगदी. आणि मग आयुष्यात एक महत्वाचं वळण आलं. ते म्हणजे शहरात येणं. हो. गावखेड्यातलं आयुष्य मागे टाकून ते शहरात आले. आणि हा बदल फक्त जागेचा नव्हता. त्यांच्या विचारांना पण दिशा मिळाली असेल. बरोबर. ते म्हणतात की शहरात आल्यावर शिक्षणाची खरी वाट सापडली, पण त्याहीपेक्षा एक वेगळी दृष्टी मिळाली त्यांना. काय म्हणतात ते? समाजातल्या माणसांमध्ये खरी माणसं शोधायला सुरुवात केली, म्हणजे लोकांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न. इथून त्यांच्या ध्येयाकडे जाण्याच्या धडपडीला एक नवी दिशा मिळाली. हा खूप मोठा बदल आहे. केवळ स्थलांतर नाही आहे, तर जाणीवांचा विस्तार आहे. आणि शहरातले अनुभव तर मग त्यांच्यासाठी एका मोठ्या पुस्तकासारखेच ठरले असतील. हो ना. लोकांचं वागणं, बोलणं, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती, म्हणजे मनातले चांगले वाईट विचार, समाज कसा चालतो, प्रशासन, राजकारण. अगदी प्रेम या भावनेचे सुद्धा वेगवेगळे पैलू त्यांनी पाहिले, अनुभवले. हो. आणि या सगळ्यावर ते मग स्वतःशीच विचार करू लागले. त्याला ते आत्मिक संवाद असं म्हणतात. अच्छा. म्हणजे स्वतःशी चर्चा, चिंतन. हो. निरीक्षणातून काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न. आणि गंमत बघा, याच आत्मिक संवादातून, याच चिंतनातून त्यांना शब्द सापडायला लागले. म्हणजे विचारांना यमक जुळू लागलं. आणि कविता आकार घेऊ लागली. हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांचं लेखन हे काहीतरी काल्पनिक नाहीये,
ते त्यांच्या आजूबाजूच्या जगात, अनुभवात खोलवर रुजलेलं आहे. बरोबर. शहरातले अनुभव, तिथली गुंतागुंत, माणसांचे स्वभाव. बरोबर. ह्या सगळ्यांनी त्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्श केला आणि त्या भावनांनी, विचारांनी शब्दांचं रूप घेतलं. अनुभवातून कलेकडे जाणारा हा एक नैसर्गिक प्रवास दिसतो इथे. आणि ह्याच संदर्भात दरेगावकर एक खूप छान गोष्ट सांगतात, जी मला खरंच खूप भावली. काय आहे ती? ते म्हणतात की लोकांशी बोलण्याच्या, त्यांच्यात मिसळण्याच्या सवयीमुळे त्यांनी पुस्तकांपेक्षा लाखो माणसं वाचली. वा, काय वाक्य आहे. साधं वाटतं पण अर्थ खूप खोल आहे. हो ना. खरंच हे त्यांच्या जीवनदृष्टीचं आणि त्यांच्या लिखाणाच्या प्रक्रियेचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसं वाचणं म्हणजे काय? तर लोकांच्या जगण्यातले चढ-उतार, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्न, निराशा, सुख-दुःख हे सगळं प्रत्यक्ष अनुभवातून, निरीक्षणातून समजून घेणं. पुस्तकी ज्ञानापेक्षा हे वेगळे शिक्षण आहे. अगदी. माणसांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यात, वागण्यात जे दडलेलं असतं ना, ते वाचणं. आणि हेच शिक्षण त्यांच्या लेखनाचा, विशेषतः त्यांच्या चारोळ्यांचा पाया बनलं. तुम्ही चारोळ्यांचा उल्लेख केलात. त्यांनी हा काव्यप्रकार हाताळला आहे. अनेकांना कदाचित चारोळी म्हणजे काय हे माहीत नसेल. हो, सांगायला हवं थोडं. चारोळी म्हणजे मराठी कवितेतला एक छोटा पण खूप प्रभावी प्रकार. फक्त 4 ओळी असतात. अच्छा, फक्त चारोळी. हो, आणि त्या 4 ओळीत एखादा विचार, एखादी भावना किंवा आयुष्यातला एखादा महत्वाचा क्षण अगदी नेमकेपणाने मांडायचा असतो. म्हणजे कमी शब्दांत जास्त सांगण्याचं कसब लागतं. आणि दरेगावकर यांनी जी माणसं वाचली, त्यातून जे अनुभवांचं सार काढलं, ते मांडायला त्यांना कदाचित चारोळी हा प्रकार जास्त जवळचा वाटला असेल. बरोबर, कारण लोकांचे अनुभव, त्यांच्या भावना नेमक्या शब्दातच जास्त परिणामकारक वाटतात. अगदी. त्यांच्या लेखनात अनुभवाची जी घनता आहे ती या चारोळ्यांमधून दिसते. आणि याच अनुभवांवर आधारित त्यांच्या पहिल्या चारोळी संग्रहाचं नाव पण किती समर्पक आहे, जगणं दुनियादारीचं. अगदी. हे नावच सगळं सांगून जातं, जगणं दुनियादारीचं. यात काही अवडंबर नाहीये, कृत्रिमता नाहीये. जे जसं आहे, जसं अनुभवला ते मांडण्याचा प्रयत्न दिसतोय. दुनियादारी म्हणजे समाजात वावरताना येणारे अनुभव, लोकांचं वागणं, नात्यांमधली गुंतागुंत. व्यवहारातली गणितं, हे सगळं आलं त्यात. त्यांचं लेखन हे जमिनीवरचं आहे, वास्तवाला भिडणारं आहे, हे या शीर्षकातूनच कळतं. त्यांनी माणसं वाचली आणि त्यातून जी दुनियादारी शिकले, तीच त्यांच्या चारोळ्यांमधून व्यक्त झाली. एकंदरीत त्यांच्या प्रवासांकडे पाहिलं तर काही गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवतात. कोणत्या? एकतर त्यांनी गरिबीला किंवा कष्टांना फक्त एक अडथळा म्हणून नाही पाहिलं, उलट त्या अनुभवांनाच आपल्या अभिव्यक्तीचं साधन बनवलं. बरोबर. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. दुसरं म्हणजे आईवडिलांनी शिक्षणाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट शोधली. ती म्हणजे अनुभवातून शिकण्याची, जगाकडे आणि माणसांकडे थेटपणे बघण्याची. अगदी. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी फक्त अनुभव गोळा नाही केले, त्यावर खोलवर विचार केला, ज्याला ते आत्मिक संवाद म्हणतात. या चिंतनातूनच त्या अनुभवांना अर्थ मिळाला. आणि मग ते शब्दांवाटे बाहेर आले. हो, त्यांनी स्वतःच म्हटले तसं, माणसांमध्ये माणसं शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त बाहेरून बघणं नव्हतं, ती त्यांच्या आतल्या ऊर्जेचा, त्यांच्या कलेचा स्रोत बनली. इतरांच्या जगण्यात स्वतःला पाहणं किंवा त्यांच्या भावनांना आपल्या शब्दांतून वाट करून देणं, हेच त्यांच्या लेखनाचं खरं इंधन ठरलं असं वाटतं. आणि सुरुवातीला जी जिद्द आपण बघितली होती हो, ती या संपूर्ण प्रवासात वेगवेगळ्या रूपात दिसत राहते. गरिबीतून बाहेर पडायची जिद्द, शिक्षण घेण्याची जिद्द, शहरात येऊन स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, लोकांचे अनुभव समजून घेण्याची जिद्द, आणि शेवटी या सगळ्याला लेखनातून व्यक्त करण्याची जिद्द. ही जिद्दच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा गाभा आहे, नाही का? अगदी. निश्चितच दरेगावकर यांचा प्रवास हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे की आपले अत्यंत वैयक्तिक, कधीकधी खूप वेदनादायी अनुभवसुद्धा सर्जनशील अभिव्यक्तीसाठी किती पोटेंट, किती शक्तिशाली स्रोत ठरू शकतात. मानवी जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून आलेली सहानुभूती हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद आहे. कष्ट तर त्यांनी झेललीच, पण त्या कष्टांना त्यांनी शब्दांची फुंकर घातली. बरोबर. तर आज आपण सोनू दरेगावकर यांच्या मनोगतातून त्यांच्या प्रवासाचा थोडा आढावा घेतला. गरिबीशी संघर्ष, आईवडिलांच्या स्वप्नांचा प्रभाव, अनुभवातून आणि निरीक्षणातून आलेलं शहाणपण.
आणि लेखनातून स्वतःचा आवाज शोधण्याची प्रक्रिया, हे सगळं आपण पाहिलं. त्यांची जिद्द आणि माणसं वाचण्याची कला, या 2 गोष्टी खरंच खूप महत्वाच्या वाटल्या. अगदी. आणि जाता जाता एका विचारावर थांबूया का? हां. दरेगावकर म्हणतात की त्यांनी पुस्तकांपेक्षा लाखो माणसं वाचली. हो, ते वाक्य खूप विचार करायला लावणार आहे. बरोबर. या वाक्याने आपल्याला विचार करायला लावला पाहिजे की आपण जगाला कसं समजून घेतो. म्हणजे ज्ञान मिळवण्याचे किंवा जगाला वाचण्याचे किती आणि कोणते मार्ग आहेत. पुस्तकी ज्ञान आहे, अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. लोकांशी बोलून त्यांना समजून घेऊन मिळणारं ज्ञान आहे. या सगळ्या प्रकारच्या वाचनांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे? अच्छा. आणि अजून एक प्रश्न मनात येतो. आपण नकळतपणे एका प्रकारच्या वाचनाला, समजा पुस्तकी ज्ञानाला, दुसऱ्या प्रकारच्या वाचनापेक्षा म्हणजे अनुभवाच्या ज्ञानापेक्षा जास्त महत्त्व देतो का? असं होऊ शकतं खरं. हो ना. आणि असं केल्याने आपल्या दृष्टिकोनावर, आपल्या एकूण समजुतीवर काय परिणाम होत असेल? पुस्तकांचं जग आणि माणसांचं जग, या दोन्ही जगातलं वाचन आपल्याला अधिक समृद्ध कसं बनवू शकतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. हो, यावर आपण सगळेच विचार करू शकतो.